नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये राजा शिवाजी या चित्रपटाचे कलेक्शन बद्दल जाणून घेऊया। आजच्या व्हिडिओमध्ये राजा शिवाजी हा चित्रपटाला रिलीज होऊन 29 दिवस झालेले आहे। 29व्या दिवसाचं कलेक्शन जाणून घेऊया। सैनिकच्या अनुसार या चित्रपटाने 19व्या दिवशी या चित्रपटाने 35 लाखाचं कलेक्शन केलेलं आहे आणि कोईमुळच्या रिपोर्टनुसार 45 लाख रुपये या चित्रपटाने 28व्या दिवशी कमवलेले होते आणि या चित्रपटाने एकूण 103 कोटीची कमाई आतापर्यंत केलेली आहे। हा ऐतिहासिक चित्रपट आहे आणि बॉक्स ऑफिसवर हा चांगला चित्रपट चाललेला आहे। पहिल्या दिवसापासूनच हा चित्रपट चांगला कमाई करत होता बॉक्स ऑफिसवर। 1 मे रोजी हा चित्रपट रिलीज झालेला होता आणि तेव्हापासून हा चित्रपटाला चांगला कलेक्शन भेटलेला आहे आणि धुमाकूल घातलेला आहे चित्रपटाने। या चित्रपटामध्ये आपल्याला रितेश देशमुख जिनिया देशमुख दिसलेले आहे। रितेश देशमुख यांनी शिवाजी महाराजांची भूमिका साकारलेली आहे आणि या चित्रपटामध्ये बॉलिवूड मधले कलाकार सुद्धा आहे आणि आपले मराठी कलाकार सुद्धा आहे। मराठी चित्रपटामधले कलाकार आहे सचिन खेडेकर आहे, या चित्रपटामध्ये संजय दत्त आहे आणि खूप सारे कलाकार या चित्रपटामध्ये आहे। हिंदी चित्रपट सृष्टीतले पण कलाकार या चित्रपटामध्ये दिसलेले आहे आणि हा चित्रपट हिंदी मध्ये सुद्धा रिलीज झालेला आहे आणि मल्याळम मध्ये सुद्धा चित्रपट रिलीज झालेला आहे आणि हा बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे या चित्रपट। आणि या चित्रपटाला थोडासा कलेक्शन मध्ये थोडासा हे झालेला आहे कारण की 21 मे रोजी देऊळ बंद हा चित्रपट रिलीज झालेला होता, त्यामुळे थोडा कलेक्शन मध्ये खाली आलेला आहे कारण की देऊळ बंद हा चित्रपट खूप चाललेला आहे। आता या चित्रपटाला सुद्धा जास्त कलेक्शन मिळालेलं आहे, त्यामुळे राजा शिवाजी या चित्रपटाला थोडासा प्रॉब्लेम झालेला आहे, कमाईमध्ये थोडासा कमी झालेली आहे। तरी सुद्धा राजा शिवाजी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसत आहे आणि हा चित्रपटाला आता 1 महिना पुरा होत आहे आणि 4था आठवडा पुरा झालेला आहे आणि 5वा आठवडा चालू झालेला आहे। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये राजा शिवाजी या चित्रपटाचे कलेक्शन बद्दल जाणून घेऊया। आजच्या व्हिडिओमध्ये राजा शिवाजी हा चित्रपटाला रिलीज होऊन 29 दिवस झालेले आहे। 29व्या दिवसाचं कलेक्शन जाणून घेऊया। सैनिकच्या अनुसार या चित्रपटाने 19व्या दिवशी या चित्रपटाने 35 लाखाचं कलेक्शन केलेलं आहे आणि कोईमुळच्या रिपोर्टनुसार 45 लाख रुपये या चित्रपटाने 28व्या दिवशी कमवलेले होते आणि या चित्रपटाने एकूण 103 कोटीची कमाई आतापर्यंत केलेली आहे। हा ऐतिहासिक चित्रपट आहे आणि बॉक्स ऑफिसवर हा चांगला चित्रपट चाललेला आहे। पहिल्या दिवसापासूनच हा चित्रपट चांगला कमाई करत होता बॉक्स ऑफिसवर। 1 मे रोजी हा चित्रपट रिलीज झालेला होता आणि तेव्हापासून हा चित्रपटाला चांगला कलेक्शन भेटलेला आहे आणि धुमाकूल घातलेला आहे चित्रपटाने। या चित्रपटामध्ये आपल्याला रितेश देशमुख जिनिया देशमुख दिसलेले आहे। रितेश देशमुख यांनी शिवाजी महाराजांची भूमिका साकारलेली आहे आणि या चित्रपटामध्ये बॉलिवूड मधले कलाकार सुद्धा आहे आणि आपले मराठी कलाकार सुद्धा आहे। मराठी चित्रपटामधले कलाकार आहे सचिन खेडेकर आहे, या चित्रपटामध्ये संजय दत्त आहे आणि खूप सारे कलाकार या चित्रपटामध्ये आहे। हिंदी चित्रपट सृष्टीतले पण कलाकार या चित्रपटामध्ये दिसलेले आहे आणि हा चित्रपट हिंदी मध्ये सुद्धा रिलीज झालेला आहे आणि मल्याळम मध्ये सुद्धा चित्रपट रिलीज झालेला आहे आणि हा बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे या चित्रपट। आणि या चित्रपटाला थोडासा कलेक्शन मध्ये थोडासा हे झालेला आहे कारण की 21 मे रोजी देऊळ बंद हा चित्रपट रिलीज झालेला होता, त्यामुळे थोडा कलेक्शन मध्ये खाली आलेला आहे कारण की देऊळ बंद हा चित्रपट खूप चाललेला आहे। आता या चित्रपटाला सुद्धा जास्त कलेक्शन मिळालेलं आहे, त्यामुळे राजा शिवाजी या चित्रपटाला थोडासा प्रॉब्लेम झालेला आहे, कमाईमध्ये थोडासा कमी झालेली आहे। तरी सुद्धा राजा शिवाजी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसत आहे आणि हा चित्रपटाला आता 1 महिना पुरा होत आहे आणि 4था आठवडा पुरा झालेला आहे आणि 5वा आठवडा चालू झालेला आहे। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। राजा शिवाजी हा चित्रपटाला रिलीज होऊन 29 दिवस झालेले आहे। 29व्या दिवसाचं कलेक्शन जाणून घेऊया। सैनिकच्या अनुसार या चित्रपटाने 19व्या दिवशी या चित्रपटाने
35 लाखाचं कलेक्शन केलेलं आहे आणि कोई मूवीच्या रिपोर्टनुसार 45 लाख रुपये या चित्रपटाने 28व्या दिवशी कमवलेले होते आणि या चित्रपटाने एकूण 103 कोटीची कमाई आतापर्यंत केलेली आहे। हा ऐतिहासिक चित्रपट आहे आणि बॉक्स ऑफिसवर हा चांगला चित्रपट चाललेला आहे। पहिल्या दिवसापासूनच हा चित्रपट चांगला कमाई करत होता बॉक्स ऑफिसवर। 1 मे रोजी हा चित्रपट रिलीज झालेला होता आणि तेव्हापासून हा चित्रपटाला चांगला कलेक्शन भेटलेला आहे आणि धुमाकूल घातलेला आहे चित्रपटाने। या चित्रपटामध्ये आपल्याला रितेश देशमुख जिनिया देशमुख दिसलेले आहे। रितेश देशमुख यांनी शिवाजी महाराजांची भूमिका साकारलेली आहे आणि या चित्रपटामध्ये बॉलिवूड मधले कलाकार सुद्धा आहे आणि आपले मराठी कलाकार सुद्धा आहे। मराठी चित्रपटामधले कलाकार आहे, सचिन खेडेकर आहे, या चित्रपटामध्ये संजय दत्त आहे आणि खूप सारे कलाकार या चित्रपटामध्ये आहे। हिंदी चित्रपट सृष्टीतले पण कलाकार या चित्रपटामध्ये दिसलेले आहे आणि हा चित्रपट हिंदीमध्ये सुद्धा रिलीज झालेला आहे आणि मल्याळम मध्ये सुद्धा चित्रपट रिलीज झालेला आहे आणि हा बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे या चित्रपट। आणि या चित्रपटाला थोडासा कलेक्शन मध्ये थोडासा हे झालेला आहे कारण की 21 मे रोजी देऊळ बंद हा चित्रपट रिलीज झालेला होता, त्यामुळे थोडा कलेक्शन मध्ये खाली आलेला आहे कारण की देऊळ बंद हा चित्रपट खूप चाललेला आहे। आता या चित्रपटाला सुद्धा जास्त कलेक्शन मिळालेलं आहे, त्यामुळे राजा शिवाजी या चित्रपटाला थोडासा प्रॉब्लेम झालेला आहे, कमाईमध्ये थोडासा कमी झालेली आहे। तरी सुद्धा राजा शिवाजी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसत आहे आणि हा चित्रपटाला आता 1 महिना पुरा होत आहे आणि 4था आठवडा पुरा झालेला आहे आणि 5वा आठवडा चालू झालेला आहे। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार।